येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासोबत ग्रामीण भागाचा विकास अत्यंत आवश्यक असल्याचा मुद्दा महानगरपालिका महासभेत जोरदारपणे मांडण्यात आला। ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचा मूलभूत विकास झाला नाही तर बाहेरून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांमध्ये चुकीचा संदेश जाईल अशी चिंता व्यक्त करण्यात आली। शिंदे गटाचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी यावेळी ठाम भूमिका घेत ग्रामीण भागातील पाणी, वीज, ड्रेनेज आणि रस्ते या मूलभूत सुविधांची दुरवस्था अधोरेखित केली। ग्रामीण भागाचा विकास झाला नाही तर नाशिक शहराचा विकास कसा होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला। अंबड लिंक रोड येथील रस्त्याची गंभीर समस्या देखील त्यांनी मांडली, मात्र हा विषय महापौरांनी गुंडाळल्याचा आरोप करत त्याचा निषेध करण्यात आला। दरम्यान काही नगरसेविकांनी पाणी देता का पाणी असे फलक हातात घेत प्रशासनाविरोधात जोरदार तीव्र आंदोलन केले। मोरवाडी परिसरातील नगरसेविकांनी आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही जमिनी दिल्या म्हणून सिडको उभं राहिले, खेड टिके तरच शहर वाचेल असा संतप्त सूर व्यक्त करण्यात आला। एकूणच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे। MIDC वसली आहे। आमच्या मोरवाडीच्या लोकांनी जेव्हा त्यांच्या जमिनी दिल्या तेव्हा ही सिडको वसले आणि आज तुम्ही अशा प्रकारे अन्याय आमच्या खेड्यातील लोकांवर करताय। त्यांनी तुम्हाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सगळ्यांचं न्याय प्रत्येकाने त्यांच्या मुलाचं सहकार्य दिलंय तर तुम्ही त्यांचा मान राखला पाहिजे। मला असं वाटतं खेडे वाचल तर शहर टिकेल आणि तुम्ही ह्या तत्वावर तरी तुम्ही खेडे विकास निधी देणं गरजेचं आहे। 24 खेडी जी येतात, आमचा जो प्रभाग असेल, सातपुरा असेल, सिडको असेल, ह्या सर्व जी खेडी गावं येतात यांच्यावर आपण बघितलं असेल तर या सर्व गावावर हे सिटीचं शान मान शान आहे। आमच्याकडे अंबड MIDC येते, सातपूर MIDC येते, ही सर्व MIDC या खेड्यांना जोडून आहे। आणि आज आपण अंबड MIDCच्या रस्त्यांचा प्रश्न असेल खूप वाईट आहे, लिंक रोडचा प्रश्न असेल खूप वाईट आहे आणि ही सर्व रस्ते जर DP रस्तेही या कुंभमेळ्यात झाली नाही तर जी येणारे भाविक भक्त आहेत तिकडून येणारे हा खरा प्रश्न आहे आणि याच्यावर माझ्या मते महापौर गंभीर नाही आहे। आम्ही त्या गोष्टीचा निश्चित करू। नुसतं आपण सिटीचा विकास करून चालणार नाही, ही जी आजूबाजूचे खेडे आहेत या खेडीतूनच सर्व लोक येणार आहेत। आपण जर विचार केला आणि जर ह्या खेडेगावांचाच विकास झाला नाही तर ह्या नाशिकचा जो येणारा वर्ग आहे, बाहेरून जे भाविक येणार आहे त्यांच्याकडे वाईट मेसेज गेल्याशिवाय राहणार नाही आणि येथील रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज ह्या सर्व सुविधा या खेडेगावांनी होणं अत्यावश्यक आहे आणि एवढ्या महत्त्वाच्या विषयावर महापौरांनी सभा गुंडाळणं एकदम चुकीचं आहे, याचा आम्ही निषेध करू। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।